आता आईल्यार साफ करतलो मग मोडायचे असे. हे बघा उकळीला. हॅलो गाईज, तर माझं नाव असं महेश बाने. मी तुमचं स्वागत करते महेश बाने ब्लॉग्स मध्ये. तर काल भावान आणलेला आहे खेकडे. खेकड्याचं रस्सो, कोरल्याचं रस्सो करूचा. तर आई तिकडे तयारी करता. भावान खेकडे वेकडे मोडून ठेवून गेलो. तर चला जाऊया आतमध्ये, खेकड्याची रेसिपी करू. मोडता हे आता मोडून झाले बघा. आता आईल्यार साफ करतलो मग हे असेच आता धुवून ठेवतलो. आईन घेतले ना आता मोडूक. हे बघा कसे मोडतात ते सांग. असे मोडायचे असे. मोठी असली तर 2 करायचे. आता समाधान आहे त्याच्यामुळे काय काढूची गरज नाही त्याच्यात. चला ही पटपट साफ करून घेता, तर डायरेक्ट दाखवतो पुढे. हे बारीक डेंगे आहेत ते वाटून घेऊसाठी ठेवलेले आहेत. हे इकडे साफ केलेले आहेत. हे बघा. आणि या मला एकच कुर्लेत फक्त एवढा भेटला. तर आता आतमध्ये आईन टाकल्यानं टोप ठेवल्यानं ह याच्यात. हे बघा टोपात टाकल्यानं तेल. इकडे तयारी केल्यानं ते दाखवतो. इकडे कांदो हे बघा, कोथिंबीर, कोकम, मसालो इकडे वाटप करून ठेवल्यानं. ही साफ केलेले कुर्ले बारक्या डेंग्यांचो इकडे रस्सो करून ठेवलेलो. तर आता काय टाकलं पहिल्यांदा गे? कांदे टाकतलो. चांगलं भाजून घेतो. आता कांदो ह्यो चांगलं भाजून घेतल या. झाला. आता कांदे भाजलो की मसाला टाकायचा. ह्याच्यात मसाला टाकला ना. आता हे बघा टाकलं जरा. आता ढवळता. हे बघा आता टाकता ते कुर्ली साफ केलेले. पाणी वाटतं काय? पाणी होतं. इकडे आता शिजत ठेवलेले आहेत. मसाले बिसाले टाकून शिजत घातलेले आहेत. हे बघा. हे बघा उकळीला. आता काय टाकलं त्याच्यात? ढवळून घेतो. ढवळून घेतो मग वाटत टाकतो. शिजा का नाही येतात. लाल उकळी डेंगे. जरा वेळ शिजन. जरा उशीर शिजन. आता कुर्ले जरा शिजल्यात. आता या आई वाटप टाकतात त्याच्यात. आता मीठ टाकताय बघा चवीनुसार. ढवळून घे. एका उकाळ येलो की ता घालायचा आणि ते का उकाळ फुटूक देता नाही.
मग ह्या घालूचा मग कोथिंबीर कोको घ्या मसाला. आणि एव्हरेस्टचा मसाला. बारक्या डेंग्यांचा रसो हे आता याच्यात होत उकळी येईल म्हणून. तर जास्त फुटाक देता नाही मग ह्या होता फुटतात पाय बळेसारखे होता. ह्या पण टाकदार एव्हरेस्टचा मसालो. कोकम टाक. आता कोकम टाकता. आता कोथिंबीर. आता वाट जरा जरा उकाळू फुटलो की उतरून तुला मग रस्सो झालं ना गे. तसं तयार. जरा जरा उकळी येऊन दे. खाऊन बघतो काय जरा. होय तो आता एका फक्त जरासा उकाळी इली काही रसो कोरल्याचं झालेलो हा. झालं ना गे आहे. झालं झालं. चला आता उतरून ठेवता. कोरल्याचं रसो तयार. ते इकडे रसो काढून दिले ना माका पिऊक तो आता थंड करता. आता रसो मी पितोय बघा. भारीच झालो. आता रसो करून झालेलो. आता तुमका जर ही व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटाय पुढच्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत टाटा.